2 महिन्यांपूर्वी सायबर पोलिसांनी वाळूज परिसरात 24 टन तांदळाचा ट्रक ताब्यात घेतला होता। मात्र या तांदळाचे गूढ अजूनही उकललेले नाही। हा तांदूळ रेशनच्या गोण्यांमध्ये आढळल्याने पोलिसांनी पुरवठा विभागाकडून अहवाल मागवला होता। पुरवठा विभागाने तो सादरही केलाय, परंतु त्यात अनेक त्रुटी असल्याने आता पोलिसांनी नव्याने अहवाल मागवला आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सप्टेंबर महिन्यापासून जिल्ह्याभरात कडक तपासणी मोहीम हाती घेतली होती। याच काळात 23 सप्टेंबर रोजी सायबर पोलिसांनी एका ट्रकमधून रेशनचा तांदूळ घेऊन जाण्यात येत असल्याची माहिती मिळाली। या माहितीवरून सायबर पोलिसांनी वाळूज भागात सापळा लावून तपासणी केली। त्यावेळी एका ट्रकमध्ये रेशनचा तब्बल 110 पोते तांदूळ आढळून आला होता। या पोत्यांवर रेशनचा तांदूळ असल्याचे शिक्केही होते। पोलिसांनी तांदळाचा ट्रक पकडल्याची माहिती पुरवठा विभागाला देऊन पंचनामा करण्यासाठी अधिकाऱ्यांना पाठवण्याचं सांगितलं होतं। हा तांदूळ रेशनचा आहे असा अहवाल प्रयोगशाळेकडून येत नाही तोपर्यंत पोलिसांना गुन्हा दाखल करता येणार नाही। 2.25 महिने उलटले असले तरी प्रयोगशाळेचा अहवाल आलेला नाही, त्यामुळे पोलिसांनी नव्याने अहवाल मागवला आहे।